दुपारचं जेवण झालं की भात खाल्ल्यावर अचानक झोप येते का? ऑफिसमध्ये डोळे मिटायला लागतात, अभ्यासात लक्ष लागत नाही? जर हो, तर तुम्ही एकटे नाहीत, तर अशी अनेक मंडळी आहेत. भात खाल्ल्यानंतर येणाऱ्या या सुस्तीला वैद्यकीय भाषेत फूड कोमा असं म्हणतात. पण हे नेमकं का होतं? पांढरा भात पटकन पचतो आणि शरीरात लगेच साखरेत बदलतो. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीर जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतं. या प्रक्रियेत ट्रिप्टोफान नावाचं घटक मेंदूपर्यंत पोहोचतं आणि तिथे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार होतात. हे हार्मोन्स शरीर शांत करतात आणि झोप येण्याची भावना निर्माण करतात. याशिवाय जेवणानंतर पचनासाठी शरीराचं जास्त रक्त पोटाकडे जातं. मेंदू आणि स्नायूंना कमी ऊर्जा मिळते आणि सुस्ती येणं स्वाभाविक ठरतं. भात जास्त प्रमाणात खाल्ला, जेवणात भाज्या आणि प्रोटीन कमी असतील तरी ही झोप अजून वाढते. दुपारच्या वेळी शरीराची नैसर्गिक गतीही मंद असते, म्हणून परिणाम जास्त वाढतो. पण लक्षात ठेवा, भात पूर्णपणे वाईट नाही. रात्री थोड्या प्रमाणात भात घेतल्यास काही लोकांना झोप चांगली लागते. दिवसा सुस्ती टाळायची असेल तर भाताचं प्रमाण कमी ठेवा. थाळीत भाज्या आणि प्रोटीन वाढवा. ब्राऊन राईस किंवा लाल तांदूळ निवडा आणि जेवणानंतर थोडं चालायला विसरू नका. भात खाल्ल्यावर झोप येणं नैसर्गिक आहे, पण रोजच जास्त सुस्ती जाणवत असेल तर खाण्याच्या सवयी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.